जागा आणि या 12 जागांचा निकाल हाती भाजप 7 राष्ट्रवादी 3 असा हा निकाल जो आहे तो सध्या स्पष्ट होतोय। आता एक एक विभागाचा निकाल जो आहे तो स्पष्ट होण्याकडे आता वाटचाल सुरू झालेली आहे। दुपारी 12:30 ते 1 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल जे आहेत ते हाती येतील आणि त्या अगोदरच विजयी उमेदवारांचा त्यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष जो आहे तो ठिकठिकाणी सुरू झालेला आहे। गुलालाची उधळ धाराशिवमध्ये तानाजी सावंतांना मात्र मोठा धक्का। या ठिकाणी शिंदे सेनेचा उमेदवार या ठिकाणी पिछाडीवर तानाजी सावंतांना धक्का। शिंदे सेनेच्या उमेदवार या ठिकाणी पिछाडीवर आहेत। सहयोगिता या ठिकाणी पिछाडीवर आहेत। तर बदलापूरमध्ये आपण पाहतोय बदलापूर नगर परिषदेत अजून मतमोजणीला सुरुवात झालेली नाही। नियोजन शून्य कारभारामुळे मतमोजणीला या ठिकाणी सुरुवात झालेली नाही। ठाण्यामधल्या या 2 नगर परिषदा बदलापूर आणि अंबरनाथ, तर बदलापूरमध्ये अजूनही या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झालेली नाही। 10 वाजता मतमोजणीची वेळ होती। 10 वाजता ठिकठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली, मात्र बदलापूरमध्ये अजूनही मतमोजणीला सुरुवात नाही। अमरावती जिल्ह्यामध्ये भाजपची मुसंडी पाहायला मिळते। 8 नगराध्यक्ष जे आहेत ते सध्या आघाडीवर आहेत। भाजपची मुसंडी अमरावतीमध्ये आपण पाहतोय। पुन्हा एकदा आकडेवारीवर नजर आपण टाकणार आहोत। या ठिकाणी भाजप 109 वर पोहोचली आहे, शिवसेना 48, राष्ट्रवादी 37 आणि महायुती ही मोठा फरकानं जी आहे ती पुढे जात असल्याचं पाहायला मिळत आहे। इकडे महाविकास आघाडी काँग्रेस 33, ठाकरेंची शिवसेना 7 आणि त्याच्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी 7। भाजप सगळ्यात मोठा पक्ष या ठिकाणी ठरलेला आहे। सर्वाधिक नगराध्यक्ष हे भाजपचे निवडून आलेत। 110 जागांवर आता भाजप आहे, तर शिवसेना 48, राष्ट्रवादी या ठिकाणी 37 जागांवर। 3च पक्षांमध्ये या ठिकाणी लढाई पाहायला मिळते। तर काँग्रेस मागच्या वेळेपेक्षा तशीच कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। काँग्रेस 33 आणि शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी मात्र 7-7 जागांवर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। महायुतीचा एकत्रित आकडा हा जरी आता 195 वर पोहोचलेला असला तरी सुद्धा अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध शिंदेची शिवसेना, भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी, त्याच्यानंतर शिंदे आणि अजित पवार एकत्र आणि भाजप त्यांच्या विरोधात अशा सुद्धा निवडणुका ज्या आहेत, लढत जी आहे ती ठिकठिकाणी पाहायला मिळालेली आहे। मात्र महायुतीचा एकूण आकडा जर आपण पाहिला तर तो आता 195 वर जाऊन पोहोचलेला आहे आणि राष्ट्रवादी आता 36 वर पोहोचलेली आहे। अजित पवारांची राष्ट्रवादी 36। करमाळ्यामध्ये शहर विकास आघाडीच्या मोहिनी सावंत या विजयी झालेल्या आहेत। भाजपच्या उमेदवार सुनीता देवी आणि शिंदे सेनेच्या उमेदवार या ठिकाणी पराभूत झालेले आहेत। करमाळ्यामध्ये शहर विकास आघाडीच्या मोहिनी सावंत या सध्या विजयी झालेल्या आहेत। आताचे अपडेट्स भाजपच्या उमेदवार सुनीता देवी आणि शिंदे सेनेच्या उमेदवार पराभूत झालेले आहेत। तर विखे पाटलांनी गड राखलेला आहे। राहता नगरपालिकेवर एक हाती सत्ता मिळवलेली आहे विखे पाटलांनी। भाजपचे स्वाधीन गाडेकर नगराध्यक्षपदी या ठिकाणी विजयी झाले। अनेक ठिकाणी आपण पाहतोय की आमदारांनी, खासदारांनी आपली प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लावलेली होती। नेते मंडळींची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली होती। काही जणांनी घरामध्ये नातेवाईकांना सुद्धा संधी दिलेल्या होत्या। इकडे विखे पाटलांनी आपला गड राखलेला आहे।